एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। एनपी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिर। एनपी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 56व्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। प्रथमतः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून बुद्धवंदना घेण्यात आली। तसेच प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। त्यानंतर रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिरास सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवर छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जायकर, औदुंबर मस्के, एसटी महामंडळाचे अमोल गोंजारी, माजी नगरसेवक प्रथमेश कोटे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत पवार, आनंद शिंदे, एसएस ग्रुप संस्थापक विश्वास अण्णा शिंदे, डीपीआय प्रदेशाध्यक्ष सोहनदादा लोंढे, यूके ग्रुप अध्यक्ष सागरभाईजी शिंदे, अमर पवार, रोहनदादा लोंढे, महेश भिसे, संस्थेचे संस्थापक नागेश पाटोळे, मार्गदर्शक हरिभाऊ लोंढे, अध्यक्ष सागरभाईजी पवार, उपाध्यक्ष विजय बोराडे, वैभव जाधव, अनुराग जाधव, कुणाल मोरे, सोहम गायकवाड, कपिल पवार, प्रेम देडे, विघ्नेश इरकल, यश जाधव तसेच मित्र परिवार व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता। अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळे आता जमलेलो आहोत। अण्णाभाऊचा जीवन प्रवास पाहिला तर वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे त्यांचा जन्म झाला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी जीवन संघर्ष केलेला आहे। त्यांचं साहित्य मी बऱ्यापैकी वाचलेलं आहे। नंतर ते तसे मुंबईला गेले चालत। त्या काळी त्यांना 40 दिवस लागले मुंबईला जायला, कारण त्यांच्याकडे एकासाठी सुद्धा पैसे नव्हते। इथे एका कामगार वसाहतीमध्ये राहून कामगारांसाठी त्यांनी खूप चांगलं कार्य केलं। कामगारांचा मोठा धडा उभारला आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एक अद्वितीय शक्ती होती, लेखनशैली। आणि या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटतं, अचंबा वाटतो। आणि ते सगळं आडून पुसून निघालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही उभारायचं आहे त्या गुलामगिरीच्या चिखलातून। आणि बिनीवर लाव म्हणजे काय, बिनी कशाला म्हणतात, जेव्हा एखादी रेस सुरू असते ना, रेस, त्या रेसमध्ये सगळेजण पळत असतात, तो जो पट्टा असतो त्याला बिनी। म्हणजे नुसतं सगळं अंग झाडून तू समोर ये आणि चाल असं नाही, तर त्या रेसमध्ये भाग घे, हे अण्णाभाऊ। म्हणजे असं त्यांच्या एका एका शब्दावर PhD होत आहेत, त्यांच्या नावाने अभ्यासनं निर्माण झाले, सोलापूर विद्यापीठामध्ये अभ्यासनं निर्माण झालेला आहे। तर अशा अण्णाभाऊ साठे ही जी कविता आहे त्यांनी 1960ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाची उत्स्फूर्तपणे केली आहे। त्यांना बोलायला उभं केलं आणि त्यांनी तोंडातून शब्द उच्चारला आणि असंच म्हणलं त्यांनी। ते काय बसवून विचार करून लिहिलेलं नाही,